प्रेमाचे रंग आले बरुनी भाग 24वा. वेद. आजच्या भेटीचे कारण फक्त तू लिहिलेलं मितवा काय आहे हे जाणून घेणं एवढंच नाही, तर मला एका अनोळखी वाटेवर भेटलेल्या मितवाविषयी, रॅदर एका सहेलाविषयी तुला सांगायचं आहे. तुला भेटलेला मितवा आय एम नॉट गेटिंग इट. केव्हा, कुठे, जेवढा धक्का त्याला ऋतूच्या हातात मितवाचे कागद बघून लागला नाही, त्याच्या जणू चौपट धक्का कुणी मितवा तिला भेटला या विचाराने लागला. खरं तर तुझ्या ह्या गोष्टीला माफ कर. आपल्या ह्या तू लिहिलेल्या लव्ह स्टोरीला तू मितवा का नाव दिलं मला माहिती नाही. मला हे माहिती नाही की तू त्या मितवाची काय व्याख्या केली, पण माझ्यासाठी मितवा म्हणजे सहेला, फक्त सहेला. प्रेमाच्या खूप पलीकडे असलेलं एक असं कॉम्प्लेक्स नातं ज्याला वेळ, काळ, जेंडर, सहवास कशाचेही बंधन नाही. कदाचित तुला आश्चर्य वाटेल मी इतकी फिगिरेटिव्ह व्याख्या तुला कशी सांगू शकते, पण ही डेफिनेशनही त्याचीच. मी फक्त जगले ती. ऋतुजा प्लीज यार. स्टील आय एम नॉट गेटिंग व्हॉट डू यू वॉन्ट टू से. तो म्हणजे कोण मला माहीत नाही. असा कोणी पास्ट ऑर एक्स आहे का तुझा कोणी? वेद प्रचंड अस्वस्थ झाला. वेद त्या रात्रीपासून सुरुवात करते ज्या रात्री एका निर्जन ठिकाणी मला बोलवून तू आला नाहीस. असं ठिकाण जिथं थांबणं किती रिस्की होते हे तुला कदाचितही माहिती नसेल, पण मी अनुभवलं आहे ते. अशा वेळी तो माझ्या समोर आला. तो भेटलाही तिथंच जिथं तू आणि मी भेटणार होतो. कदाचित तू मला प्रपोज करणार होता त्या दिवशी. कदाचित ती रात्र आपल्या नशिबात असती तर आयुष्य कुठल्या वाटेने गेलं असतं माहिती नाही. आणि आता जर तरच्या प्रश्नांनाही अर्थ नाही, कारण ती रात्र काहीतरी ठरवून तुझ्या विना आली होती आणि सोबत तोही आला होता. त्याचे नाव होते कबीर. ती शांतपणे म्हणाली. तिच्याकडून हे अनोळखी नाव इतक्या जवळीकतेने ते ऐकून त्याचं डोकंच सुन्न झालं. कबीर? कोण कबीर? तो जवळपास ओरडला तिच्यावर. तिला हे अपेक्षितच होते. थोडा वेळ शांत होत तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली. मी त्या दिवशी तयार होऊन तुझी वाट बघत होते. एक धुंदी चढली होती प्रेमाची माझ्या मनात. आसपास समुद्राचा आवाज, वर लखलखणाऱ्या असंख्य चांदण्या. दॅट मुमेंट वॉज एक्सचेंजेड. तू मला कसं विचारशील, त्यावर मी काय बोलणार याची कितीतरी पारायणं मनात झाली होती. पण मग त्या निर्जन ठिकाणी आपण एकटे असल्याची जाणीव झाली आणि छातीत धसकं झालं. क्षणात धुंदीची जागा भीतीने घेतली. वाटायला लागलं वेद का आला नाही, पण कुठे असेल तो. जरा वेळाने मात्र तू येतोय अशी चाहूल लागली. ते वातावरण अगदी क्षणार्धात बदलून गेलंय याची जाणीव थेट काळजापर्यंत पोचली माझ्या. आता फक्त तो क्षण मला पूर्णपणे जगायचा होता, जेव्हा मी तुझ्या आश्वासक मिठीत असणार होते, जिथं मला सेफ वाटणार होते. बाकी कोणी असूनही पण तू सोबत असणार आहे याची मला खात्री होती. ती पावलं माझ्यापासून जरा अंतरावर थांबली आणि त्याने आवाज दिला. मी गोंधळले, कारण तो तुझा आवाज नव्हता, पण जो समोर उभा होता त्याच्या डोळ्यात जी अनोळखी पण आश्वासक काळजी होती
ती नकळत पोचली माझ्यापर्यंत. तरी मी खूप घाबरले होते. आय ट्राय टू अवॉइड हिम. पण जरा वेळाने त्याची ओळख पटली. तो माझी मैत्रीण वैदू, तिचा बॉस होता. त्या जागेच्या आजूबाजूला माऊली म्हणजेच मवाली नशेडी लोकांचा वावर, लेझरचे फोकस, गांड शेरेबाजी हे सगळं त्या वेळात मी अनुभवलं. आणि त्याची आवश्यक सोबतसुद्धा. एक वेळ तर असं वाटलं कुठला तरी प्रवास पूर्ण झाला आहे आणि मी मला हव्या असलेल्या इंटरनॅशनलला येऊन पोचले आहे. मग खाडकन जाग आली. हा विचार तुझ्यासाठी नव्हता. मी घाबरले आणि स्वतःला सावरलं, समजवलं. तुझ्या ओढीने रिसॉर्टकडे धावत आले. पण दुसऱ्या दिवशी तुझं वागणं, तुझा ॲपिरियन्स खूप परका आणि अनोळखी वाटला. या वेदला मी ओळखतच नाही असे विचार यायला लागले. मग स्वतःची लाज वाटली की मी स्वतःला कबीरकडे सोडून आले की काय, म्हणून तू परका वाटतोय. तुझ्या वागण्याविषयी शंका येते. मी पुन्हा पुन्हा मनाला वास्तवात येण्यासाठी बजावलं. तू वेदची सोना आहेस हे ठणकावून सांगितलं. पण ज्या पद्धतीने तू त्या दिवशी मला वागवलं, मी इमॅजिन सुद्धा करू शकत नव्हते. तिथे एक मिनिट देखील थांबायला माझं मन तयार नव्हतं. तू तर खूप अपरिचित, अनोळखी वाटत होता. तू तो वेद नव्हताच जो मी अनुभवला होता आणि मला हवा होता. तो वेद तुझ्यात मला कधी दिसलाही नाही. त्या ठिकाणी रीमाताईच्या डिव्होर्स प्रकरणामुळे घरी आपल्याविषयी तू सांगू शकणार नाही या तुझ्या वाक्याने मनात प्रचंड गोंधळ निर्माण केला. तुला फक्त सुखातली मी हवी की माझ्या दुःखासकट मी हवी आहे हे कळेनासं झालं मला. पण तरी सतत तुझाच विचार माझ्या मनात डोकावत होता. वेद, माझं आयुष्य लहानपणापासून निर्व्याज प्रेमासाठी असुसलेले होते. तुझ्यात मी एक अस्वस्थ स्थिर नातं शोधत होते, जे माझ्या पॅरेंट्समध्ये नव्हतं, जे ताईला देखील मिळालं नाही. आणि असं आश्वासक नातं नसेल तर आयुष्य कसं विस्कटून जातं हे मी बघत आले आहे. रेवाच्या तुझ्यावरच्या प्रेमाने आणि तिच्याविषयीच्या स्पॉट कॉर्नरने मला सतत अस्थिर डोलायमान ठेवलं. त्यात तू बोलून तर गेला की हे बालिश वागणं मॅच्युरिटीमध्ये बदलायला तुला वेळ नको आहे. मला समजेना मी खरी कोण, तुला मी कशी हवी आहे. प्रेम करण्यासाठी नॉटी, चंचल आणि लग्न करण्यासाठी अगदी मॅच्युअर्ड, असं का? पुन्हा गोंधळ झाला. मनात विचारांचं थैमान. पण तरी मी त्या परिस्थितीत शांत होण्याचा पर्याय निवडला. कारण मला तुला गमवायचं नव्हतं. पण तिथे क्षणभरही थांबू वाटत नव्हतं. मी मिळेल त्या मार्गाने पुण्याला तत्काळ निघून यायचा विचार केला. आणि मला अपेक्षा नसताना पुन्हा कबीर भेटला. तोही पुण्याला निघाला होता. मी त्याच्यासोबत निघाले. त्या प्रवासाने मात्र माझं आयुष्य वेगळ्याच दिशेला भरकटत नेलं. त्याच्यासोबत वाहवत जाण्यातही एक विश्वास होता. हे कुठलं नातं, कुठलं बंध होते जे नकळत बांधले जात होते तेही कळत नव्हते मला. त्याच्यासोबतच्या एक एक क्षणात मी आहे सोबत अशी विलक्षण जाणीव होत होती मला. विश्वास होता
मी लहानपणापासून कधीच न अनुभवली एक आश्वासक आपुलकी, काळजी होती, माया होती. त्या दिवसाच्या संध्याकाळी एका हळव्या क्षणी कबीरने माझे आयुष्य, माझी अस्थिरता माझ्या ओठांवरून विचून घेतली, आपलीशी केली. त्या क्षणात लस्ट, एक्साइटमेंट, थ्रिल हे नव्हतंच, फक्त विश्वास होता, जाणीव होती, साथ देण्याची, सोबत असण्याची. वेद, आता माझ्याकडे काहीच नाही आणि कितीही जतन करून, मारून, ठोकून मनाला आता सांगितलं की तो क्षण विसरून जा, तरी वेडं मन मान्य करायला तयार नाहीये माझं. मी सतत त्या गोष्टींचाच मनाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मन माझं ऐकेना. मी स्वतःला खूप दोष दिला, राग आला, तुझ्यासाठी वाईट वाटलं. रेवा आणि जय अगदी बरोबर बोलत होते. मी प्रेमाच्या लायकच नाही. अस्थिर, चंचल, बालिश, स्वतःला नेमकं काय हवंय हेही व्यवस्थित माहीत नसलेली मूर्ख व्यक्ती आहे मी. कबीर म्हणजे एक मृगजळ आहे, खरं तर फ्री आणि प्युअर सोल आहे. माझ्या मनात विश्वास निर्माण करून स्थिरता कशाला म्हणतात याची फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड बनवून ओळख करून दिल्यावरही त्याला हे प्रेम वगैरे काही माहीत नाही असं म्हणतो तो. त्याचा विश्वासच नाहीये कुठल्या प्रेमावर. माझ्या मनावर एरवी माझा कधीही विश्वास नसतो, पण इतकी मी तुझीच असल्यावर देखील मला माझ्यात देखत हळूच चोरून घेऊन गेलेला तो आला तसा निघूनही गेला. माझं हे असंच वागणं राहिलं तर प्रेम या शब्दाला खरंच किंमत राहील का? ही तर सरळ प्रतारणा आहे. इतकं आपलं प्रेम मटेरियलिस्टिक होतं. या विचाराने स्वतःची लाज वाटली. हे सगळं ठीक करण्यासाठी मी तुला भेटले आणि एंगेजमेंटची घाई केली. निदान त्यामुळे तरी मी स्थिरावेल. तुला हे सगळं तेव्हाच सांगायचा प्रयत्न केला, पण माझ्यात हिंमत झाली नाही. आणि आज तुला हे सगळं सांगून मी माफी मागणार होते. तू जे बोलणार, कॅरेक्टर जज करणार, ते सगळं मान्य करणार होते. पण आता मी निशांततेची माफी मागू की वेदची हा पुन्हा गुंता तू वाढवून ठेवला? वेद, तू जर मितवा लिहायला घेतली नसती तरी तू माझ्यावर प्रेम केलं असतं का वेद? तुझ्या मितवाने आणि माझ्या आयुष्यात आलेल्या त्या मितवाने पुन्हा विचार करायला भाग पाडलं. पुन्हा तीच अस्थिरता, तोच केओस. सांग ना, मी काय करू? चेहरा दोन्ही हातांनी झाकून ती उंकी देऊन रडायला लागली. तो अविश्वासाने हे सगळं ऐकत असताना ती बोलायची थांबल्याने जळू खडबडून जागा झाला. तिच्याकडे कावऱ्या बावऱ्या नजरेने बघायला वेद लागला होता. कबीरबद्दल ऐकून तो सुन्न झाला होता आणि त्या क्षणाचा विचार करून तर अगदीच बधीर झाला. समोर उंकी देऊन रडणाऱ्या ऋतूला काय सांत्वना द्यावी हेच त्याला कळत नव्हते. काय बोलावं, कसं व्हावं, कुणाला काहीच कळत नव्हतं. कुणा बरोबर, कोण जास्त बरोबर, फक्त हाच प्रश्नचिन्ह त्याच्या डोळ्यासमोर उभा होता. मित्रहो, कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.